अंजनेत्री पाहून आता मी चाललो आहे माल्यवंत रघुनाथ मंदिर पाहायला। 600 वर्षांहून जुने हे मंदिर भगवान रामाला समर्पित आहे। हे मंदिर विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय यांनी बांधले होते। रघुनाथ मंदिर हंपीच्या कमलापूर भागातील माल्यवंत नावाच्या टेकडीवर असून रामायण काळाशी निगडीत मानले जाते। सीतेला शोधण्यासाठी जेव्हा राम बाहेर पडले तेव्हा ते इथे राहिले होते। असे मानले जाते की रावणाने सीताहरण केल्यानंतर सीतेच्या शोधात निघालेले राम लक्ष्मण वानर सेनेसोबत या टेकडीवर आले। पावसाळा असल्याने पुढे न जाता याच ठिकाणी थांबून श्रीरामाने चातुर्मासाचे व्रत केले। मंदिरामध्ये वर्षभर रामचरित मानसाचे पठण चालते। मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे। यामध्ये जुन्या काळातील नक्षीकाम दिसते। मंदिराच्या चारही बाजूला गोपूर आहेत। हे मंदिराच्या आवाराची सीमा निश्चित करतात। गोपूर म्हणजेच प्रवेशद्वारावर बांधलेला एक उंच, भव्य आणि कोरीव काम केलेला मनोरा। हे द्रविड शैलीतील मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। त्यावर देवता आणि पौराणिक कथांची शिल्पे असतात। मंदिराच्या नैऋत्य बाजूस कल्याण मंडप आहे। उत्कृष्ट कोरीव काम केलेल्या खांबांसाठी कल्याण मंडप प्रसिद्ध आहे। असे मानले जाते की येथे पूर्वी पूजा, कार्यक्रम आणि समारंभ होत असतील। मंदिराच्या मागील बाजूस प्राचीन शिव मंदिर आहे। लक्ष्मण जी ने बाण मार के पानी निकल। ये राम भगवान जी ने स्थापना शिव जी। शिव मंदिराच्या समोरच 2 ओळीत शिवलिंग व नंदी कोरलेले दिसतात। या ठिकाणाला लक्ष्मण बाण म्हणतात, कारण असे मानले जाते की येथे भगवान लक्ष्मणाने बाण मारून येथून जमिनीतून पाणी काढले होते, जे की आजही पाहायला भेटते। यानंतर आम्ही जात आहे हंपीतील प्रमुख मंदिरांपैकी एक म्हणजे विजय विठ्ठल मंदिर पाहायला। So stay tuned for next vlog. Thank you.